नमस्कार. संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्री स्पेशल लाडू आहे. ऑल सीझन चालणार आहे. त्याच्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत मी आणि शेंगदाणे भाजण्यासाठी लोखंडाच्या कढईचा वापर केला तर अजून जास्त आयन आपल्याला मिळू शकतं. त्यामुळे मी लोखंडाच्या कढईचा वापर केला आहे आणि शेंगदाणे बारीक गॅसवरच भाजायचे आहे. मी जास्त याला डार्क करून घेणार नाही आहे. कोणी जास्त शेंगदाणे खूप डार्क कलरमध्ये भाजतात, त्यामुळे लाडूचा कलर खूप जास्त ब्राऊन होतो. तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान भाजलेले आहेत आणि तीच कढई आहे खूप छान गरम झालेली. त्याच्यामध्ये अर्धा किलोच गूळ घ्यायचा आहे आणि जास्त वितळून घ्यायचा नाही आहे, फक्त त्याला हलकंसं आपण गरम करून घ्यायचं आहे आणि खूप थोडासा तो मेल्ट होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा लाडू करून बघा. लाडूला खूप जास्त वेगळी चव येते, कारण त्याच्यामध्ये आपण गरम कढईमध्ये घातल्यामुळं त्याचा पण स्मोक जो आहे त्या कढईचा गुळाला लागणार आहे. अर्धा चमचा इलायची पावडर घालायची आणि 2 चमचे साजूक तूप घालायचे आणि फक्त मिक्स करून घ्यायचं. बघू शकता फक्त इतकाच मी मेल्ट करून घेतला आहे आणि कढईतनं लगेच आपण गूळ प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण लोखंडाची कढई आहे, त्याचा रंग लगेच चेंज होतो. आणि शेंगदाणे आता भाजून झाले आणि थोडेसे मी आता ह्याला कोमट थंड करून घेते. मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याच्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कोणाला जाड आवडतात, कोणाला एकदम बारीक आवडतात. मी बारीक केलेले आहेत आणि एकदम बारीक शेंगदाण्याची पावडर करून घेतलेली आहे आणि छान असे गूळ आता मिक्स झालेला आहे. त्याच्यामध्ये मस्तपैकी लाडू बनवून घ्यायचे. हे लाडू तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवले तर ह्याचा रंग आणि चव अजिबात चेंज होत नाही. फक्त ते कधी ज्यावेळेस तुम्ही प्लास्टिकच्या डब्यामध्ये कुठलाही पदार्थ बनवून ठेवला ना तर त्याची चव 8 दिवसामध्ये लगेच चेंज होते. असे पदार्थ जर बनवले तर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा किंवा स्टीलच्या बरणीमध्ये, त्याची चव एकदम आहे तशीच राहते आणि मस्तपैकी लाडू छान तयार होतात. आणि हेच लाडू जर तुम्ही बनवून ठेवले, काय मुलांना लाडू खायला आवडत नाही, तर मी हे एकदम बारीक केलेले. तर माझ्या लहान मुलीला असा लाडू आवडत नाही, तर मग मी गव्हाचं पीठ मळलेलं असल्याने की हा एकच लाडू त्याच्यामध्ये घेते आणि तिला शेंगदाण्याची पोळी बनवून देते. त्यामुळे 2 फायदे होतात. आता लाडू छान मी सगळे वळून घेते आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. आणि सगळ्यांनाच ड्रायफ्रूट्स आणायला जमत नाही, तर सगळ्यांचा आवडता लाडू आहे हा. शेंगदाणे सर्रास सगळ्यांच्या घरात असतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.